अखेर 14 वर्षानंतर अमरावतीकरांच्या विमानसेवेची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज साधारणतः 10:30 नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडण्यास सध्या मी याच अमरावती विमानतळावर आहे आणि या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण जी विमानतळाच्या लोकार्पणाची संपूर्ण तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि एकंदरीत बघितलं तर साधारणतः 14 वर्षानंतर अमरावतीतून जी आहे ते विमानसेवा सुरू होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयारी या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी जो लोकार्पणाचा जो मोठा जो मंडप आहे तो सुद्धा उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यासोबतच केंद्रीय उड्डाण मंत्री सुद्धा या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी साधारणतः ऑक्टोबर नंतर देशातील सर्वात मोठं वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुद्धा उभारण्यात येणार आहे आणि ते सुद्धा त्याचे सुद्धा लोकार्पण सुद्धा या ठिकाणी आजच होणार आहे। एकंदरीत बघितलं तर अमरावती विमानतळ आणि या वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अमरावतीच्या विकासाला खरं तर चालना मिळणार आहे आणि साधारणतः सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे 3 दिवस जे आहे ते प्राथमिक जे स्तरावर जे आहे ते 3 दिवस अमरावती ते मुंबई अशा प्रकारे विमान जे आहे उड्डाण करणार आहे। त्यामुळे आता 3 दिवस अमरावतीकरांना मुंबईची विमानस्वारीसुद्धा होणार आहे। एकंदरीत बघितलं तर आता या संपूर्ण विमानतळाच्या माध्यमातून एक प्रकारे अमरावतीच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं बोललं जात आहे। अमर गटारे, साम टीव्ही, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।